नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कापसावर जर थ्रिप्स किंवा मावा, तुडतुडे, पांढरी माशी याच्यासाठी आपण कोणते कीटकनाशक वापरलं पाहिजे। जे आपण 2 औषध सांगणार आहोत जे टॉपचे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचे थ्रिप्स किंवा मावा, तुडतुडे कसल्याही प्रकारचे आपल्याला भेटणार नाही। तर पूर्ण बघू शकता प्लॉट मित्रांनो, हे पूर्ण 6 एकरचा प्लॉट आहे आणि पाठीमागे सुद्धा आहे आणि सारखा कापूस आहे, हिरवागार आहे आणि त्याच्यावर कसल्याही प्रकारचा लाल्या सुद्धा आला नाही। लाल्याचा आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूबवर जर बघत असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्याला यूट्यूबची लिंक कमेंट बॉक्स किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। तर चला बघूया मित्रांनो, नंबर 1 की कोणतं कीटकनाशक आहे ते आपण ह्याच्या आधी फवारलेलं आहे, ते म्हणजे पोलिश फवारलेलं आहे। त्याच्यामध्ये जे 2 घटक आहेत, इमिडाक्लोप्रिड आणि 40% आणि जे फ्रिपोनिल 40% असे 2 घटक ह्याच्यामध्ये भेटणार आहेत, जेणेकरून आपल्या कापसाला जबरदस्त रिझल्ट आहे पोलीचा, जे चांगल्या प्रमाणात आपल्याला भेटणार आहे। त्याच्यानंतर जर आपल्याला जर जास्त अटॅक असेल तर हे थोडंसं औषध महागाचं आहे, ते की थोडं महाग भेटतं हे औषध, जे की सिमोडिस आहे। सिमोडिसची सध्या जर जास्त अटॅक असेल, मावा, तुडतुडे, थोडीफार अळी सुद्धा ह्याच्याने कंट्रोल होते, तर सिमोडिस हे घ्यायचं आहे। ज्याच्यामध्ये जे आयसोसायक्लोसेरम आहे त्याच्यामध्ये एकच घटक आहे, पण खूप भारी रिझल्ट आहे सिमोडिसचा, जे की त्याच्या आधी आपण घेतलेला होता। कापूस पूर्ण काळा आहे, हिरवागार ठेवतो आणि त्याच्यावर कसल्याही प्रकारचा मावा, तुडतुडे किंवा थ्रिप्सचा अटॅक आपल्याला पाहायला भेटणार नाही। तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। धन्यवाद।